नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीला आणि अभिरामच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. या मालिकेत लीलाच्या आईची भूमिका अभिनेत्री शीतल क्षीरसागर यांनी साकारली आहे. शीतल क्षीरसागर यांनी आजवर अनेक मालिका केल्या आहेत. त्यात त्यांनी खलनायिकेची भूमिका गाजवली. रमा राघव, माझी तुझी रेशीमगाठ, अधुरी एक कहाणी, का रे दुरावा या मालिका त्यांनी सहज सुंदर अभिनयाने गाजवल्या. वयाच्या 5व्या वर्षीच त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्रात यायचं असं ठरवलं. त्यामुळे शाळेतूनच सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग दर्शवला. नाटक, मालिका, चित्रपट असा त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू आहे. मालिकेत नायक नायिकेची आई साकारणाऱ्या शीतल यांनी अजूनही खऱ्या आयुष्यात लग्न केलं नाही हे जाणून अनेक जण आश्चर्यकारक प्रतिक्रिया देत असतात. त्यात अजूनही लग्न झालं नाही म्हणून टोमणे खावी लागतात अशी प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल त्या म्हणतात की आयुष्यात ज्या घटना अनुभवलेल्या असतात तशाच काही घटना आम्ही कॅमेरासमोर जगत असतो. यातूनच कधीकधी मला कॅरेक्टरविषयी कल्पना सुचतात. प्रत्येकासाठी आयुष्य हे सारखं नसतं. तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटनांनी तुम्ही दुसऱ्याचं आयुष्य मोजून मापू शकत नाहीत. मला अनेक जणांनी इकडचे तिकडचे स्थळं सुचवली, पण मी ह्या गोष्टी एन्जॉय करते. याचा मला कधीच राग येत नाही. रस्त्यात मला आजीबाई जेव्हा विचारतात तेव्हा मी लग्न झालं नाही हे सांगते तेव्हा त्या काय अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया देतात. एवढी छान तर दिसतेत, मग अजून लग्न का नाही केलं असे प्रश्न ते विचारतात. मला असं वाटतं की यामागे त्यांचे काही ठोक ताळे असतात. ते तसं घडलं नसलं की समोरच्यात काहीतरी कमी आहे असंच त्यांना वाटतं. सुखी आयुष्याची व्याख्या काय तर एवढ्या वयात शिक्षण, लग्न, करिअर, मुलं, फार्म हाऊस हे प्रत्येकाच्या आयुष्यात तसेच घडत नसतात. पण याचं चष्म्यातून तुमच्याकडे पाहिलं जातं.